ते आकाश आणि गोलंदाजीचं वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी कापडे खुर्द या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्पर्धेमध्ये फेकी गोलंदाजीला मज्जाव केला आहे, तर जो असा विवादास्पद गोलंदाज असेल त्याला डायरेक्ट नो दिला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. याची देखील संबंधित गोलंदाजांनी दखल घ्यायची. प्लेन बॉलर सामन्यामध्ये आपण वापरायचे आहेत. या सामन्यासाठी पंच म्हणून आदेश दाबेकर तसेच शुभम पवार हे दोन व्यक्ती कामगिरी पाहतील. तरी दोन्ही पंचांना आमची विनंती असेल सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. घड्याळामध्ये बरोबर 9 वाजलेत आणि पहिला चेंडू गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय रुपेश मोरे यांना. त्यांचा मारा करतील विशाल पवार. विशाल व आकाश हे दोन्हीही विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी नावाजलेले. विशाल पवार स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडवरती आकाश दाबेकर. पावलांचा अंदाज घेऊन चेंडू टोलवला आहे. चेंडू हवेत आहे आणि कोणते क्षेत्ररक्षक मात्र कोणती चूक करत नाही आणि पहिल्या चेंडूवरती मात्र एक मोठा गडी गारद केलाय. तो श्री क्षेत्र गायमुख या संघाचा विस्फोटक असा सलामीवीर फलंदाज पहिल्याच चेंडूवरती मात्र निराशाजनक कामगिरी करून तंबूच्या आश्रयाला परतत असताना आपण पाहतोय. एक सुरेख पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना त्यांना ही मिळाली एक चांगली सुवर्ण संधी आणि त्या सुवर्ण संधीचा मात्र पुरेपूर असा फायदा केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून 30 यार्ड क्षेत्राच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. ते दुसऱ्याही चेंडूमध्ये यश संपादन करत आहेत. तू चल मे आया अशा प्रकारचं मात्र प्रात्यक्षिक आपण पहिल्या 2 चेंडूवरती पाहतोय. ते श्री क्षेत्र गायमुख या संघाच्या माध्यमातून खूपच निराशाजनक कामगिरी म्हणावं लागेल. चेंडू चांगला होता परंतु त्याला तितक्याच प्रकारे चांगल्या प्रकारे गॅदर करता मात्र अपयश येत आहे ते फलंदाजांना. आणि या सामन्याचे समालोचक म्हणून आम्ही नियुक्ती केले ते सूरज मोरे यांना. पोलादपूरचा गोड आवाज त्यांना विनंती करतो त्यांनी या माईकशी संपर्क साधावा. शिवादादाचे खंबीर चाहते म्हणून त्यांची पोलादपूर तालुक्यामध्ये ख्याती आहे. जिथे शिवादादा तिथे सूरजदादा असं जणू काही समीकरणच आपण पोलादपूर तालुक्यामध्ये पाहतोय. आणि त्यांच्या प्रेमाखातर मात्र ते आज विरारपर्यंत आलेत. त्यांची पावलं या खेळपट्टीवरती स्थिरावलीत हे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून
त्यांचं हार्दिक असं स्वागत असेल. तिसरा चेंडू देखील चांगल्या पद्धतीने हाताळलाय. 3 चेंडूंची सांगता होते आणि धावा मात्र 2-0 घडी गारद झाले 2. खूपच चांगल्या प्रकारचे गोलंदाजीचे प्रात्यक्षिक आपण पाहतोय ते रुपेश यांच्या माध्यमातून. स्लोअर वन पद्धतीचे चेंडू हाताळतात, फलंदाज मात्र त्याला बळी पडतायत. शेवटपर्यंत मात्र चेंडू जर खेळण्यासाठी शेवटपर्यंत चेंडूवरती आपली नजर असणं गरजेचं आहे आणि तेच कुठेतरी इथे कमी पाहायला मिळते, त्याची कमी पाहायला मिळते. गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला, एक धाव निश्चितपणे हारजीत होईल. धावचीतची संधी होती परंतु चांगला ताळमेळ यावेळेस पाहायला मिळतोय आणि संघाचं व वैयक्तिक खातं मात्र इथं खोललंय. 2 गडी बाद. पहिल्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1. खूपच भेदक अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. भेदक म्हणण्यापेक्षा फलंदाजाने कुठेतरी आपलं तोल गमावला आणि या चांगलं क्रिकेट न खेळता आपली गडी गमावून बसले. त्याचा मोठा फटका तो बसलाय, तो मात्र गायमुख या संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 गडी बाद 1 धाव आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय तो साहिल. पाहूया साहिल या अगोदरच्या गोलंदाजाची प्रात्यक्षिक करून दाखवू का, त्याचीच री ओढून दाखवेल का, की त्याचा मात्र खरपूस समाचार घेत आहेत प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज साहिल व प्रणय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. स्वराज्याचा भगवा आम्ही हातात पेलून धरला होता, काळही पाहुणा मला मागे सरला होता. तलवारीचा घाव माझ्या मर्द मावळ्याने छातीवर झेलला होता. अरे सांगतोय छाती टोकून अभिमानाने उभ्या जगाला. माझ्या जिजाऊच्या शोभाने एक अफझल्या उभा फाडला होता. राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतोय, घेऊन जातोय चॅम्पियन ट्रॉफी. किन्नेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने ही एक भव्य दिव्य क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला भेटतोय. कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हा स्पर्धेचा हंगाम आपण पाहतोय आणि या हंगामातील कापडे विभागाची ही मे महिन्यातील पहिलीच स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. आलेल्या सर्वच क्रिकेट संघांचं, क्रिकेट प्रेमींचं, त्यासोबत कापडे विभाग क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. GTCची संपूर्ण टीम, सूर्यदादा म्हात्रे असतील त्यांची संपूर्ण टीम, त्यांचासुद्धा हार्दिक स्वागत. आणि स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच प्रथमतः समोरच्या कक्षामध्ये जे आपल्यासमोर आज पहिल्या इनिंगसाठी दाखल होत आहेत ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजेशदादा कोंडरे यांना प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने मी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि नक्कीच आज एक मोठा वाढदिवस राजेशदादांचा या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण नक्कीच यशस्वीरित्या संपन्न करू. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे पहिलाच सामना एका बाजूला कापडे खुर्द भीमनगर तर दुसऱ्या बाजूला गायमुख किन्नेश्वर यांच्या दरम्यान फुल टॉस होता. त्याच्यावर एक्स्ट्रा कव्हर रिझनला चांगला झेल पकडला आणि विकेट मात्र प्राप्त होते ते गोलंदाज साहिल याला. दुसऱ्या बाजूला गायमुख किन्नेश्वर यांच्या न्यू बॅटर मैदानाच्या आत समाधान
दाखल होताना पाहायला भेटतोय. पंतांच्या भूमिकेत एवढंच स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड फटका पाहायला भेटला. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव वर्जित केली जाते. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 6. 6 ऑन स्कोर कार्ड, 6 धावा. धावफलकार पाहायला भेटता येतात. किन्नेश्वर ग्रामस्थांचं एक भव्य दिव्य आयोजन आणि याच आयोजनाच्या अनुषंगाने आपण पाहतोय किन्नेश्वर चॅम्पियन ट्रॉफी. मागील वर्षी या स्पर्धेचा नाव श्रद्धांजली चषक म्हणून आपण नक्कीच पाहायला भेटलं. यावेळेस चांगला फटका डीपेक्षा कव्हरेजच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार. धावा भेटतील 4 4 4. डीजे चांगला फटका डीपेक्षा कव्हरेजच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय. मात्र पुढे जाईल. 10 ऑन स्कोर कार्ड, 10 धावा. दाभोलकर येताना पाहायला भेटता येतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय आणि या उन्हाच्या रखरखत्या उष्णतेमध्ये जर आपल्याला आपल्या डोळ्यांची निगा राखायची असेल तर स्पोर्ट्स गॉगल आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपण समर्थन कक्षामध्ये राजेश दादा कोंडरे यांच्याकडे संपर्क करू शकता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर मध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे दोन षटकावर आपण पाहतोय 14 धावा. दाभोलकर येताना पाहायला भेटता येतात. चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतो तो फलंदाज मयूर आकाश. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन मयूर दाखल होताना पाहायला भेटतोय. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत झेलची संधी होती परंतु लॉंग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय की थोडंसं मिसफील होताना पाहायला भेटलं. या दरम्यान धावा अर्जित केल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग रिझनच्या दिशेने चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. मिसकनेक्शन झालं. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. पुलरेंचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाज मयूरच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा. तिसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. यानंतरचा होणार सामना आपण सुद्धा तयार राहायचं आहे. आदर्श क्रिकेट मंडळ निवे ब विरुद्ध शिवकृपा तामाणे ब या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपला संघ आणि टॉस साठी 4 षटका अखेर आपण 4 षटका अखेर आपण समर्थन कक्षाच्या दिशेने यायचा आहे. हा चेंडू हा चेंडू मात्र सिंगल धाव प्राप्त होताना पाहायला भेटते. 71 स्कोर कार्ड, 17 धावा. दाभोलकर येताना पाहायला भेटता येतात.
क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. मयूर चांगली गोलंदाजी म्हणता येईल. तिसरा षटक केवळ 3 धावा खर्च केल्यात, ज्यामध्ये 3 डॉट बॉल येत आहेत. फुलटॉस सरळ बॅटवर घेतलाय, परंतु काऊ कॉर्नर रिझनला चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार. धावा होतील 4. या 4 धावांनी 3 षटका अखेर धावसंख्या आपण पाहतोय 21, जिथे अक्षय आणि समाधान ही जोडी, आकाश आणि समाधान ही चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटते. चौकारांची मात्र हॅट्रिक साकारले ती फलंदाज आकाशाने. आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन संकेत. चला स्पीडअप घ्या, घाई करा. एका दिवसामध्ये आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करत असतो आणि याच हेतूने आपल्याला 4 षटक हे केवळ 15 मिनिटांमध्ये यशस्वीरित्या संपन्न करायचे आहेत. पंचाच्या भूमिकेत आदेश दाभेकर आणि शुभम पवार ही जोडी आपल्याला मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटते. शेवटचं षटक घेऊन संकेत. सफल होऊन गेल्याचा प्रयत्न लॉंग लेग रिझनच्या दिशेने चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार. 4. समाधानच्या बॅटमधून हा चौकार येतोय, जिथे चांगलं टायमिंग शफल होऊन आणि टायमिंगला जास्त महत्त्व दिलं जातं क्रिकेटमध्ये आणि तेच टायमिंग पाहायला भेटलं या फटक्यामध्ये. तिथे लॉंग लेग रिझनला आता मात्र थोडंसं फील्डमध्ये चेंजेस होताना पाहायला भेटतोय. डीपेक्षा कव्हर रिझन मधला जो प्लेअर होता त्याला 3rd यार्ड सर्कलमध्ये दाखल केलंय आणि फाईन लेग मध्ये मात्र फील्ड एक्सेशन चेंज होते. पुन्हा एकदा फाईन लेग रिझनच्या दिशेने चेंडूला ट्रॅक करायचं होतं, परंतु एकच धाव वर्जित केली जाते. 26 ऑन स्कोर कार्ड. 26 धावा. यावेळेस मोठा प्रहार बॅट मधून येताना पाहायला भेटतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार पार पार. डीजे मात्र चौकारांचा पंजा ओपन केलाय. 5 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटतात. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. चांगली फलंदाजी, आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला भेटतात त्या बॅटर आकाश आणि समाधान असं खेळ करताना पाहायला भेटतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु डिस्कर लेग रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटत. जिथे धावा अर्जित केल्या जात आहेत त्या 2 धावा. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 32. 32 ऑन स्कोर कार्ड. संकेत त्याच्या षटकाचा विचार केला तर 2 चौकार त्याच्या या षटकामध्ये ठोकलेत. इथे चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला भेटतात. मोठा फटका आल्यानंतर सिंगल आणि डबलने का होईना पण धावफलक ऑन ठेवलंय, चालू ठेवलंय. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंच 2 हात समांतर करतील आणि वाईड बॉल घोषित करतील. आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय धावा कुठल्या जात आहेत. 33 ऑन स्कोर कार्ड. 33 धावा. 4 चेंडूंनी 33 धावा हे समीकरण पाहायला भेटतंय. यावेळेस फाईन लेग रिझनच्या दिशेने
चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा चौकार. बॉक्स मध्ये यायचंय. तामाणे आणि निवे कर्णधार पाठवा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, ऑन साइडला फटका सजवलाय, मिसफील होताना पाहायला भेटतोय. त्याचा परिणाम 4 धावा. चला आपला कॅप्टन पाठवा. निवेब त्वरित द्या. नाणेफेक सन्मान्य सुनीलदादा पवार यांचा शुभ हस्ते आपण करतोय. सुनीलदादा पवार यांच्या शुभ हस्ते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. काय मुकुंदेश्वर चला मैदानात जात त्वरित दाखल व्हा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि मैदानात जाताना कंपल्सरी लाईनअपने मैदानाच्या आत जायचं आहे. सुनीलदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. निवे आपण टॉस जिंकता आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारतायत. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. क्षेत्ररक्षण लागेल परंतु आपण पहिल्या इनिंगचा विचार करतोय जिथे 4 षटकामध्ये 41 धावा बनवल्यात आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलंय. एमजे सोर्स विरारचे ओनर मनोजजी तलेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. पंच आदेश, पंच शिवा. पहिल्या इनिंगचा आपण विचार केल्यानंतर जिथे आकाशने मात्र 7 चौकार आणि तदनंतर समाधान यांनी चांगली स्टार्टअप करून दिली. इथे चौकारांची आतिषबाजी होताना पाहायला भेटली. आकाशचं मात्र कौतुक करावं लागेल जिथे वैयक्तिक त्यांनी 31 धावा खर्च केल्यात.
हॅलो चेक. पहिल्याच षटकामध्ये मात्र दुसऱ्या चेंडूवर पहिला झटका लागतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटेल रुपेश. इथे 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचा समाचार घेतला जाईल का? 4 चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातील. काय चांगला फटका येताना पाहायला भेटतोय. दरम्यान रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी. फरार धावा भेटतील 4 4 4 चौकार. रुपेश मैदानाच्या आत बॅक टू बॅक 2 चौकार दाखल होताना पाहायला भेटतोय. 4 चेंडू आणि 8 धावा. एक
फटका सजवलाय प्रणितने. टायमिंग मध्ये जाताना आणि कापडे विभाग क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष केशवजी गोळे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मी साहेबांनी विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. केशव साहेब या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अतिरिक्त धावसंख्येने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 23-23 स्कोर कार्ड. चांगला चेंडू, अगदी वेग पाहायला भेटला या चेंडूवर, जिथे कटर स्वरूपात हा चेंडू पाहायला भेटला. फलंदाजाला मात्र बीट केलं. डॉट बॉल येतोय. भीमनगर कापडे खुर्द विरुद्ध कायमुख केनेश्वर. पहिलाचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचा. ओहो हो, काय फाटका सजवलाय, परंतु डीपला प्रोटेक्शन ठेवलंय, जिथे चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटतंय. धावा अर्जित केल्या जातात त्या पुन्हा एकदा चुकीचा थ्रो आणि त्याच्यावर 3 धावा अर्जित केल्या जात आहेत. तिथे 2 होता, तिथे 3 परावर्तित होताना पाहायला भेटत आहेत. 13 धावसंख्येने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 26 स्कोर कार्ड. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह प्रक्षेपित आपल्याला पाहायला भेटते. यूट्यूब लाईव्हची स्पर्धा. यूट्यूब लाईव्ह हे सध्या फॉर्मॅटच बनवून गेले प्रत्येक स्पर्धेचा. मग हळद समारंभ असो, लग्न असो, प्रत्येक क्षेत्रात आता यूट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला भेटतंय. ओहो हो, काय फटका सजवलाय. डीपला प्रोटेक्शन आहे, परंतु एकच धाव अर्जित केले जाईल. इथे षटक संपुष्टात येतो. 2 षटक धावसंख्या संघाची 27. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. काय करताय, काय बी करताय. एक छोटासा डीजे हितेशच्या माध्यमातून एक छोटासा डीजे ब्रेक. गोलंदाजी मार्कवर 30 षटक घेऊन गोलंदाज पहिलाच चेंडू भन्नाट वेग बीट केलंय. फलंदाजाला डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात 3ऱ्या षटकाची होताना पाहायला भेटते, जिथे रुपेश 7 चेंडू आणि 17 धावांची इनिंग साकारताना पाहायला भेटतोय. तर प्रणित 4 चेंडूंचा सामना केलाय आणि 9 धावा बनवल्या आहेत. 3रं षटक मार्गस्थ असताना पण पाहतोय. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, घाई करा. ऑफिशियल पण थोडंसं लक्ष द्या. ओहो, काय फटका असा झालाय. फाईन लेग रिझनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चुका करताना पाहायला भेटतोय. झेल निसटला आणि तिथे मात्र धावा अर्जित केल्या जातात त्या 2. एक साधा सोपा झेल मात्र ड्रॉप केलाय, सोडलाय आणि त्याचाच परिणाम 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाताना पाहायला भेटत आहेत. धावसंख्या होती संघाची 29. आता मात्र समीकरण बदलतंय मित्रांनो. 10 चेंडूने 13 धावांची गरज पाहतोय, जिथे 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलाचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी किन्नेश्वर
यावेळेस पुन्हा एकदा सफल होऊन चांगला फटका, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. फरार 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 डीजे हितेश. धावसंख्या होतो संघाची 33. 33 स्कोर कार्ड. 9 चेंडूंनी 23 धावांची इनिंग साकारताना पाहायला भेटतोय तो रुपेश. चांगली फलंदाजी. आता मात्र 9 धावांची गरज. 9 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. चला स्पीडअप घ्या किन्नेश्वर, घाई करा. प्रत्येक चेंडू नंतर तुम्ही फील्ड रिस्ट्रिक्शन चेंज करता, याची नोंद घ्या. असं होतं का म्हणे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची लिडिंग एज, त्याला आपण स्कूबी एज म्हणून म्हणतो. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतला चेंडूने. चांगला चेंडू पाहायला भेटला. आता मात्र 8 चेंडूने 9 धावांची गरज. तिसरा षटक मार्गस्थ असताना पाहतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक घेताना पाहायला भेटत असताना बॅटने मात्र कोणती कमाल केली नाहीये. बाईच्या स्वरूपात धावा अर्जित केल्या जातील. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 34 धावा धावफलक येताना पाहायला भेटत आहेत. 5 चेंडू आणि 34 धावा. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 7 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. आज किन्नेश्वरचे तरुण पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल होतील या स्पर्धेच्या अनुषंगाने. सरळ बॅटने चेंडूला हवेत फिरकावून दिलाय, परंतु एक चांगला झेल संपलाय. फलंदाज प्रणितचा खेळ. डीजे बजाव. सहा चेंडूंनी 8 धावांची गरज. पहिलाच सामना चॅम्पियन ट्रॉफी. 6 चेंडूंनी 8 धावांची गरज. काय घडते मैदानाच्या आत. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटेल. तानाजी 6 चेंडूंनी 8 धावा. चला स्पीडअप करा किन्नेश्वर. कॅप्टनला सूचना असेल, सामना सुरू करून घ्यायचा आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. रुपेश अजून सुद्धा मैदानाच्या आत दाखल असताना पाहायला भेटतोय. 11 चेंडू 23 धावांची इनिंग त्यांनी साकारले. त्याला घाई करा. किन्नेश्वर तुम्हाला वारंवार सूचना देतोय. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज. फाईन लेग रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे थोडासा मिसफील्ड झाला. एक धाव तर घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा धाव यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला भेटते. 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धावसंख्या होत्या संघाची 36. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. चांगली इनिंग साकारतोय. 12 चेंडू आणि 25 धावांचे फलंदाजी करताना पाहायला भेटतो तो रुपेश. त्याला प्रत्येक चेंडू नंतर पंच स्पीडअप करायचा आहे. एक षटक आपल्याला 3 ते 4 मिनिटांमध्ये हाताळायचे, याची नोंद घ्या. किन्नेश्वर संघ तुम्हाला शेवटचा सूचना असेल. यावेळेस खोदून काढलाय चेंडूला.
ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे जिथे धावा अर्जित करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव अर्जित केली जाईल. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धाव संख्येच्या संघाची 37. येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. तिथे न्यू बॅटर तानाजी मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा आपल्या कापडे विभाग क्रिकेट असोसिएशनचा अधिकृत नियम आणि त्याचं पालन करावंच लागेल. डावखोरा फलंदाज तानाजी शाईक एनला. यावेळेस शर्यतीचा वेध घेणारा चेंडू, पाला ब्रश झाला चेंडू, परंतु लेग बाईच्या स्वरूपात धावा मात्र अर्जित केल्या जातील. या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्येच्या संघाची 38, 38 ऑन स्कोर कार्ड. आता मात्र समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. पहिलाचा सामना रंगत परिस्थितीमध्ये दाखल होताना पाहायला भेटतोय. फुलटॉस त्याच्यावर पुन्हा एकदा तिची दिशा आणि थोडसा मिसफील होताना पाहायला भेटले. तिथे धावा अर्जित केल्या जातात त्या 2 चेंडू 2 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. पहिलाच सामना रंगत अवस्थेत येताना पाहायला भेटतोय. 2 चेंडू आणि 2 धावा. चॅम्पियन्स ट्रॉफी किन्नेश्वर. आणि सामना मात्र जिंकलाय तो भीमनगर कापडे खुर्द या संघाने. विजय संघाचा मनपूर्वक अभिनंदन, पराभूत संघाचा कौतुक.